नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आता काही तासांपूर्वी आपण बघितलं होतं बदलापूर उल्हास नदीवरती एका महिलेने उडी मारून आत्महत्या करण्याचा जो तो प्रयत्न केला, आत्महत्या केली. त्यानंतर शोध मोहीम जी आहे ती अद्यापही सुरू आहे. मग उल्हास नदी ज्या ज्या ठिकाणावरून वाहते, उल्हास नदीचा प्रवाह तिथून जे आहे त्या महिलेचा शोध सध्या अग्निशामक दल यांच्या माध्यमातून सुरू आहे. या अंतर्गत आपल्याला प्राथमिक माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला जी आहे ती पडळकर या कुटुंबातील असल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे आपल्याला. आणि ही जी महिला आहे साधारणतः हिचं वय 50 ते 60 वर्ष या दरम्यान असेल आणि संबंधित महिला ही बदलापूर बेलवली म्हात्रे गार्डन या परिसरामध्ये त्यांच्या कुटुंबासह राहत असल्याची सुद्धा माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत आलेली आहे. असं सांगितलं जात आहे की महिला तिचे पती आणि 2 मुलं आणि सून यांच्यासोबत बदलापूर पश्चिम बेलवली परिसरातील म्हात्रे गार्डन या परिसरामध्ये राहत होती असं. आणि आता आपण ज्या वेळेला आपले बदलापूरच्या माध्यमातून व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रदर्शित केला तर त्यावेळेला त्यांच्या कुटुंबाने जे आहे ते आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता सध्या ते बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकामध्ये जाऊन जे आहे ते पुढील तपास करण्याचा प्रयत्न करत आहे. नेमकी शोध मोहीम कुठपर्यंत आलेली आहे ही माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. संबंधित महिलेचं नाव जे आहे ते अद्यापही त्यांच्या कुटुंबांनी आपल्याला सांगितलेलं नाहीये, परंतु जसं की पडळकर असं त्यांचं सरनेम आहे, पडळकर. आणि त्याच कुटुंबातील ही महिला आहे. बदलापूर पश्चिम बेलवली म्हात्रे गार्डन या परिसरामध्ये राहत होती. ज्या वेळेला आम्ही त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ते मनस्थितीमध्ये नाही होते कुठलंही उत्तर देण्याचा, परंतु त्यांचे शेजारी जे काही लोक राहत होते, त्यांनी रहिवासी राहत होते, त्यांनी अशी माहिती दिली की संबंधित जी काही महिला आहे तर तिचं मानसिक संतुलन खराब आहे असं त्यांनी जे आपल्याला सांगितलं. आणि कदाचित त्याचमुळे त्या महिलेने अशी टोकाची भूमिका घेतली असावी अशी देखील त्यांनी माहिती दिली. ज्या वेळेला संपूर्ण सदर घटना घडली त्यावेळेला बहुतेक त्यांच्या घरी त्यांची सून आणि त्यांचे पती जे आहेत ते होते, मुलं जे आहेत ते जॉबवरती गेलेले होते अशी देखील माहिती आपल्याला रहिवाशांनी दिलेली आहे आजूबाजूला राहत असलेल्या. परंतु आता या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती जी आहे ती बदलापूर पश्चिमचे पोलीस जे आहेत ते एकत्र करतायत, नेमकी ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न करतायत. परंतु आम्ही वारंवार जे काही रहिवाशी आजूबाजूला राहतात त्यांना देखील विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही ज्या महिलेबद्दल आम्हाला माहिती देत आहात ती महिला हीच आहे का असं, कारण तुम्ही शहानिशा करा, खात्री करा. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हो, आपल्या बदलापूरवरती जो काही व्हिडिओ तुम्ही प्रदर्शित केला तर त्या व्हिडिओमध्ये जी काही महिला दिसते आहे तर ती हीच महिला आहे असं. आणि ज्या की बदलापूर पश्चिम बेलवली या परिसरामध्ये राहतात, म्हात्रे गार्डनच्या परिसरामध्ये, आणि त्यांचं मानसिक संतुलन हे खराब आहे आणि त्यामुळे ही घटना घडली असावी असे देखील संभावना जी आहे ती वर्तवली जाते. परंतु बदलापूरकरांनो, यानंतर खूप काही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि एक विनंती करावीशी वाटते की आपल्या घरामध्ये देखील काही ज्येष्ठ असतात, वृद्ध असतात. जर त्यांचं खरंच मानसिक संतुलन वगैरे खराब असेल किंवा काही ते आजारी वगैरे असतील तर कृपा करून ते जर घरातून बाहेर पडतायत आणि जर लवकर ते घरात आलेले नाहीये, अजूनही अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, जर ते तुम्हाला वाटतंय की घरात नाहीये तर तत्काळ ते कुठे गेले याची शोध घ्या आणि ते सुखरूप घरी राहतील याची काळजी घ्या. आता सकाळपासून त्या महिला 11 वाजेपासून बाहेर पडली होती असं सांगितलं गेलं, परंतु घरी परतल्या नाही. आणि त्यानंतर त्यांच्या जे कुटुंबातील व्यक्ती आहेत त्यांनी सोशल मीडियावरती आपल्या बदलापूरच्या माध्यमातून तो व्हिडिओ बघितला आणि त्यानंतर तत्काळ त्यांनी आपल्याशी संपर्क केला आणि आता पोलीस स्थानकासोबत सुद्धा ते संपर्क करतायत. त्यांना अद्यापही माहित नाहीये की नेमकं त्यांच्या घरातील एका महिलेचं काय झालंय. ते त्यांना अजूनही असंच वाटतंय की त्या महिलेने वरतून उडी मारली आहे तर मग कोणीतरी त्यांना बाजूला काढलं आहे का, नेमकं कशा आहेत अजूनही माहिती मिळत नाहीये. मात्र पोलीस त्यांचं काम प्रामाणिकपणे करतायत. अग्निशामक दल ज्या वेळेला त्यांना ही माहिती मिळाली की एका महिलेने वरतून उडी मारली आहे उल्हास नदीमध्ये असं, त्या क्षणाला त्यांनी शोध मोहीम सुरू केलेली आहे. परंतु उल्हास नदी जशा पद्धतीने आता ज्या क्षणाला हा सगळा प्रसंग घडला त्या क्षणाला उल्हास नदीची पाणी पातळी ही साधारणतः 18 मीटर इतकी होती. म्हणजे आपण अंदाजा लावू शकतो धोक्याच्या पातळीमध्ये जे आहे उल्हास नदी होती. आणि एवढ्या प्रवाहामध्ये सध्या त्या महिलेचा शोध जे आहे ते आपले अग्निशामक दल घेत आहे. आपण सध्या वालवलीच्या पुलावर आहोत आणि या ठिकाणी सुद्धा काही क्षणापूर्वी जे काही आपले अग्निशामक दल आहे त्यांनी देखील इथून शोध घेऊन ते निघालेले आहेत. परंतु या ठिकाणी सुद्धा त्यांना ती जी महिला आहे सदर महिला काही
काही सापडलेली नाहीये. आता पुढील काही माहिती मिळताच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु आता ही प्रतीक्षा आहे की जी काही माहिती आपल्याला आजूबाजूनी मिळालेली आहे आणि जी काही माहिती आपल्याला प्राथमिक माहिती मिळाली आहे ती कितपत त्यांच्या कुटुंबातील त्यांनी जे काही सांगितलंय की मानसिक संतुलन खराब होतं किंवा काय, तर ते कितपत खरी आहे किंवा काय आहे याची पडताळणी आता पोलीस प्रशासन नक्कीच करेल. या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. आपण जी काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला आपले बदलापूरवरती जी काही आपल्याला काही फोन कॉल आले होते आणि आपण ज्या वेळेला याची शहानिशा केली त्यावेळेला देखील आपल्याला आजूबाजूला राहत असलेल्या रहिवाशांनी ही माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा याबद्दल काही अजून माहिती असेल तर तुम्ही देखील कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगू शकता. पुन्हा एकदा फक्त एवढंच सांगू की घरात राहा, सुरक्षित राहा आणि आपल्या घरात जर कोणी वृद्ध व्यक्ती असतील, वयस्कर असतील, ज्येष्ठ असतील आणि ते आजारी वगैरे असतील तर त्यांची काळजी घ्या. जर ते लवकर घरातून बाहेर पडतायत, लवकर येत नाहीये तर ते का नाही आले, कुठे गेले याची देखील तुम्ही काळजी घ्या. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.